कशी आहेस पोरी? सुनबाई, तायडी आल्या पाणी आण. हो आणते. अगं अचानक कशी काय आल्यास पोरी? आले वाटतं महाराणी. आता काय आणि उद्योग करून आलेत काय माहिती. पाणी देते. हे घ्या ताई. कशात? मी बरी आहे. बसा मग मी जेवणाचं बघते. हे घे बहिणी, काय बनवतेस आज? मी काय मदत करू? नको नको राहून देत. तुम्ही आपलं बसून आयतं खावा. इथं आलाय ना. स्वतःचं घर काय वाचवाय जमलं नाही. इथं येऊन आमच्या डोक्याला ताप. असं काय बोलतेस बहिणी? अगं कसं आहे माहितीये का ताई, एका बाईने जर ठरवलं ना तर ती काहीही करू शकते. आणि तुम्हाला साधा संसार नाही वाचवाय जमला. आजकालच्या बायकांना ना ऍडजस्टमेंट करायलाच नको. संसार वाचवण्यासाठी स्वतःहून काय करायला नको. डायरेक्ट डिवोर्स घ्यायचा. कसं काय संपतं काय माहिती बायकांना. वहिनी, बस झालं. आल्यापासून बघते तू खूपच बोलतेस. मी ऐकून घेते म्हणजे वाटेल तसं बोलू नकोस ग. तुला काय माहितीये मी माझं लग्न वाचवण्यासाठी, माझं घर वाचवण्यासाठी काय काय केलंय? पण तुला हे कधी समजणारच नाही. तू फक्त टोमणे दे. अहो मला नाही समजणार तर मग कोणाला समजणार? तुम्हाला तुमच्या नवऱ्याला समजून नाही घेता आलं. तुम्हाला समजूनच घ्यायचं नाहीये त्यांना. तुम्हाला फक्त हिथं येऊन आयतं खायचंय तेवढं बस. बहिणी अगं काय बोलतेस तू? तुला कळतंय का? संसार दोन्ही बाजूनी होतो. एकटा माणूस संसार नाही करू शकत ग. आणि नातं टिकवण्यासाठी सुद्धा ना दोन्ही बाजूनी ते समजून घ्यावं लागतं. आणि नातं तुटल्यावर काय त्रास होतो ना हे तुला नाही समजणार. डोळ्यातलं पाणी आहे ना असलं माझ्यासमोर नका काढू, कळलं का? नाटक तर बिलकुल नका करू. तुला माझं दुःख समजून घ्यायचं नसेल तर नको घेऊस प्लीज. पण माझ्या जखमेवर मीठ नको चोळूस. अगं तुला काय माहितीये मी माझं नातं टिकवण्यासाठी जीवाचा किती आटापिटा केलाय. पण तुला ते कधीच कळणार नाही. कारण जेव्हा वेळ स्वतःवर येते ना तेव्हा कळतं. तुला मला समजून घ्यायचंच नाही. आणि एवढं सगळं करून पण नाही टिकलं माझं नातं. मी काय करू? अहो ताई सॉरी. अहो मी हा विचारच नाही केला की लग्न तुटल्यानंतर किती त्रास होतो. आणि मी जे पण काही बोलले ना तुम्हाला ते अजिबात मनाला लावून घेऊ नका प्लीज. जमलं तर मला माफ करा. आणि तुम्ही बिलकुल काळजी नका करू. मी आहे ना तुमच्यासोबत. आणि तुमचा भाऊ पण आहे. सारे नशरी आले निखा